नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत समुदाय आरोग्य अधिकारी 2023 मधला CHO महाराष्ट्र 2023 बरं का, PYQ 2023 चं पेपर अनालिसिस आपण बघणार आहे। ही असणार आहे एपिसोड नंबर 3। ओके, ऑलरेडी आपण 2 एपिसोड कव्हर केलेले आहेत। त्यामध्ये किती 20 MCQ फुल डिटेल विथ रॅशनल आणि कॉन्सेप्ट क्लिअर करत आपण बघत आलेलो आहोत। ओके, आता आपण बघणार आहोत जे पुढचे क्वेश्चन्स। ओके, चला आपण सर्व क्वेश्चन बघणार आहोत बरं का। ओके, चला मग सुरुवात करणार आहोत आपण एपिसोड नंबर 3। ओके, आपण आपलं मेन मुद्दा एवढीच आहे 340% प्रश्न ओके जे PYQ मध्ये मॅक्झिमम PYQ जे रिपीट होतील त्याच्यामधले डायरेक्टली इनडायरेक्टली जे येणारे क्वेश्चन्सला आपण काय करायचं टार्गेट करत जायचं आहे। ओके, म्हणून आपण थोडी डिटेल मध्ये चाललेलो आहोत। ओके, चला मग सुरुवात करूया एपिसोड नंबर 3 ची। ओके, सगळ्यांनी काय करायचंय, चॅनलला लाईक करायचंय आणि कमेंट करायचंय। कमेंट मध्ये फीडबॅक द्यायचा आहे, तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ बद्दल बरं का। आणि शेअर करा जे विद्यार्थी CHO ची तयारी करताय आणि DMER DHS सोबत नॉर्सेटची तयारी करत आहेत जे विद्यार्थी मराठी मधलं। ओके, त्यांना यांच्याकडे ही आपली टीमची लिंक पाठवा, त्यांना मदत होणार आहे। ओके, आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा बरं का। आणि आपण अवेलेबल आहेत Instagram Facebook सगळीकडे, तुम्ही फायदा घेऊ शकता। ओके, चला मग सुरुवात करूया ही 3ऱ्या एपिसोडची। पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, मग सुरुवात करायचं आपल्याला। इन केस ऑफ बघा, इन केस ऑफ इंट्रा ऑपरेटिव्ह बरं का, ऑपरेटिव्ह रूम मध्ये म्हणजे इंट्रा आहे। ओके, इंट्रा ऑपरेटिव्ह आहे। केअर व्हेन अ क्लायंट अराइव्ह इन द ऑपरेटिंग रूम म्हणजे OT मध्ये आहेत। ओके, ऑपरेटिंग रूम किंवा ऑपरेशन थिएटर म्हणू शकता तुम्ही। 3 ग्रुप्स ऑफ पर्सन आर इन्वॉल्ड इन द केअर। ओके, OT मध्ये 3 काय ग्रुप्स ऑफ द पर्सन्स ओके पर्सनल्स आर इन्वॉल्ड इन द केअर एका सोडून। ओके, इथे 4 ग्रुप दिलेले आहेत त्यांनी, आपल्याला हुडकून काढायचे ते 4था टीम आहे जे OT मध्ये नसणार आहे। ओके, चला मग पहिलं आपण बघूया पहिला काय दिलेलं आहे, अनस्थेटिक टीम। ओके, कुठली अनस्थेटिक टीम दिलेला आहे। अनस्थेटिक टीम ही OT मध्ये असणार आहे का नाही आपल्याला बघायचं आहे। ओके, अनस्थेटिक टीम असणार आहे का नाही सांगा बघू। अनस्थेटिक टीम जे आहे हे काय म्हणू शकतो आपण, हे स्टार्टर आहे काय, हे OTचं स्टार्टर आहे। म्हणजे ह्यांनी नसेल तर ही OT सुरुवातच नाही होणार। म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना, रेस्पॉन्सिबल। ओके, काय रेस्पॉन्सिबल फॉर ऍडमिनिस्ट्रेटिंग म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे अनेस्थेसिया। ओके, अनेस्थेसिया ड्रग ह्यांनीच देणार आहे अनेस्थेसिस्ट। ओके, अनेस्थेटिक्स बरं का, म्हणजे अनेस्थेसिया लोक। ओके, अनेस्थेसियोलॉजिस्ट पण म्हणू शकता तुम्ही। ओके, ह्यांनी देणार आहे। त्याच्यासोबत त्यांनी ड्युरिंग सर्जरी करणार आहे मॉनिटरिंग काय व्हायटल सेन्स त्यांनी बघणार आहे आणि एन्श्योर करणार। ओके, एन्श्युरिंग द पेशंट एअरवे वगैरे बरोबर आहे का नाही हे सगळं बघत थांबणार त्यांनी तिथे एअरवे। आणि जे सर्क्युलेशन जे वगैरे पेशंट असेल तर सर्क्युलेशन वगैरे बघावं लागते त्यांना। सर्क्युलेशन झालं ही सगळी ते आर मेंटेन्ड। ओके, ही सगळी काय करणार त्यांनी मेंटेन करणार आहे। मग OT मध्ये यांचं गरज आहे का नाही, हो गरज आहे। ओके, यांनी बिगनर आहे। ओके, म्हणजे सुरुवात करणार आहे OTचा। ओके, ह्यांनी इंड्यूस केलं तरच पेशंट आपण ऑपरेट करू शकतो। ओके, हे ह्यांनी तर असणारच आहे। मग कोणी नसणार बघा, नेक्स्ट सर्जिकल टीम। ओके, ह्यांनी काय म्हणते आता, सर्जिकल टीम दुसरं कोण आहे, टीम कुठली टीम आहे, सर्जिकल टीम मध्ये कोण कोण असणार। ओके, त्याच्यामध्ये असणार आहे सर्जन, एक मिनिट, सर्जन असणार, त्यांच्यासोबत सर्जिकल असिस्टंट असणार। ओके, हे असणार आणि ही काय करणार आहे, हू परफॉर्म सर्जरी। यांनी काय करणार, हू परफॉर्म सर्जरी म्हणजे मेन सर्जरी करणारे लोक ह्यांनीच आहे। मग ऑपरेशन रूम मध्ये ह्यांनी पाहिजे का नको, हो पाहिजे, कारण ऑपरेशन कोण करणार, पेशंट तर अनेस्थेसियाला इंड्यूस केले, आता सर्जरी करायला कोण येणार, सर्जिकल टीम येणार। ओके, हे पण असणार आहे कशामध्ये, OT मध्ये। मग ही पण असणार। आता काय म्हटलेलं आहे, द ऑपरेटिंग रूम नर्सेस। ओके, बघा ऑपरेटिंग रूम नर्सेस म्हटलेलं आहे। मग आता नर्स राहणार का नाही OT मध्ये आपल्याला बघायचं आहे। बघा, ज्यावेळी ऑपरेटिंग रूम नर्सेस मध्ये 2 प्रकार आहे ऑपरेटिंग रूम नर्सेस मध्ये। ओके, त्याच्यामध्ये 2 प्रकार येऊ शकते, एक येते सर्क्युलेटिंग नर्स, ओके एकच म्हणजे सर्क्युलेटिंग नर्सेस। ओके, सर्क्युलेटिंग किंवा स्क्रब नर्स म्हणजे जे वॉश होऊन म्हणजे ड्युरिंग सर्जरी हेल्प करतात, म्हणजे सर्जनला असिस्ट करतात विथ अनेस्थेसियावाला पण बरं का। ही सर्क्युलेटिंग काय झालं, स्क्रब नर्स झाले।
ओके वॉश होऊन थांबतात. ओके हे झालं सर्क्युलेटिंग नर्व्स म्हणजे जे काही कमी पडलं तर त्यांना सर्क्युलेट करणार. ओके ही सर्क्युलेटिंग नर्व्ह झालं. ओके सॉरी ह्यांचं काम काय ह्यांनी करणार असिस्ट पण करणार विथ प्रिपेरिंग इन्स्ट्रुमेंट. बघा आपल्याला काय व्हायचंय नर्सिंग ऑफिसरला असिस्ट पण व्हायचंय आणि प्रिपेरिंग इन्स्ट्रुमेंट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते पण आपल्याला काय करायचं प्रिपेअर करायचं आहे आणि मेंटेनिंग सॉरी अजून काय करायचं आहे मेंटेनिंग असेप्सिस टेक्निक आपल्याला फॉलो करायचं आहे बरं का. काय करायचंय असिस्ट विथ प्रिपेरिंग इन्स्ट्रुमेंट आणि मॉनिटरिंग असेप्सिस टेक्निक मॉनिटरिंग करायचंय आणि फॉलो करायचंय आणि त्याच्यासोबत अजून काय करायचंय सपोर्टिंग. ओके सपोर्टिंग करायचं आपल्याला बोथ कोण होतं वरती सर्जिकल होता आणि जे अनस्थेटिक टीम होता अनस्थेटिक टीम होता त्यांना काय आपल्याला काय करायचं सपोर्ट करायचंय. बाबा तुम्ही करा आम्ही आहोत तुमचा पाठीमागे. ओके चला मग हे असणार आहे का नाही ओटी मध्ये बघा ही सगळी लोक ओटी मध्ये असणार आहे. मग चौथा काय म्हटले पॅथॉलॉजिकल टीम. बघा पॅथॉलॉजिकल टीम असं असणार आहे का ह्याच्यामध्ये बघा ह्यांनी काय करणार अनालाइज टिश्यू म्हणा टिश्यू शेल जे आहेत अजून काय म्हणू शकतो स्पेसिमन. ओके स्पेसिमन इन लॅब सेटिंग मध्ये बघणार यांनी ओटी मध्ये येऊन बघणार आहे का नाही ह्यांनी बघणार आहे लॅब सेटिंग मध्ये. ओके आणि हे काय नॉट अ पार्ट ऑफ ओटी टीम. ओटी टीम मध्ये म्हणजे सॉरी ओटी टीम नाही इंट्रा ऑफ मध्ये नॉट अ पार्ट ऑफ इंट्रा ऑफ मध्ये नसणार आहेत. ओके आता समजा एक पेशंट आहे त्यांना एक्झाम्पल काय येऊ अपेंडिसायटिस झाले अपेंडोक्टमी करायचे. ओके अनस्थेशिया लोक ज्यावेळी पेशंटला तुम्ही आत ओटी मध्ये घेणार. ओके ही ओटीचं टेबल समजा इथं पेशंटला घेतले तुम्ही ज्यावेळी अनस्थेशिया येणार. ओके एक माझ्याकडे डायग्राम काय वाटतंय कुठे गेला हा बघा ही पेशंट आहे अपेंडिसायटिस समजा एक्झाम्पल सांगता बरं का ही झालंय आणि ही आहे बघा काय अनस्थेसिओलॉजिस्ट. ओके ह्यांनी अनस्थेसिओलॉजिस्ट आहे ह्यांनी काय करणार बघा इथे जीए देत आहे वाटतं यांनी सगळे इकडे हे लावलेलं आहे सर्किट वगैरे. ओके हे झालं यांनी इंड्यूस करणार. हे आहे मेन सर्जन. ओके हे काय चीफ सर्जन आहे. ओके ह्यांनी काय असिस्टंट सर्जन आहे ह्यांना मदत करतोय आणि ह्यांनी आहे स्क्रब नर्स ही आहे सर्क्युलेटिंग नर्स एवढी जण सगळे थांबणार. ओके इथं आता समजा कुठली पण स्पेसिमेन काढून अपेंडिक्स काढून दिलं मग ते लॅबवाला इथेच येणार आहे का कोण ते पॅथॉलॉजीवाला नाही. मग आपण ते स्पेसिमेन काय करणार आहे एका ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये म्हणजे आणि ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण बॉटलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सेप्टिक प्रकारे आपल्या सेप्टिक म्हणतो बघा असेप्सिस प्रकारे आपल्याला काय करायचंय पाठवायचंय आणि त्यांनी कुठं चेक करणार त्यांनी बघणार ते लॅबमध्ये बरं का हे पण लक्षात असू द्या. ओके एवढी जण तर असणार आहे कशामध्ये ओटी मध्ये. ओके बघा सर्क्युलेटिंग नर्स स्क्रब नर्स असिस्टिंग सर्जन ऑपरेटिंग बघा हे ऑपरेटिंग लॅम्प्स आहेत हे सक्शन मशीन वगैरे ठेवलेलं आहे. ओके एवढी लोक या ओटी मध्ये असणार आहे. ओके आणि हे इम्पॉर्टंट पेशंट पण असणार आहे बरं का पेशंट नसेल तर आपण काय पण करायचं नाही तिकडे. ओके मग उत्तर कुठली उत्तर आपलं चौथा बरोबर आहे कारण यांनी काय म्हटलंय एक्सेप्ट म्हटलं होतं. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. द जनरल ओके कॉमनली विचारतात त्यांनी द जनरल पर्पज ऑफ अ वेन पंचर जे वेन्स आहेत आपल्याकडे मला वाटतं डायग्राम हा हे वेन्स आहे आपण पंचर करायचो. ओके जे पंचर करायचं आपल्याला आपण का पंचर का करतो त्याचा उद्देश काय कशासाठी टू कलेक्ट ब्लड स्पेसिमन इन्स्टिल मेडिकेशन स्टार्ट IV इन्फ्युजन का सगळे करण्यासाठी आपण वेन पंचर करतो असं विचारते त्यांनी. ओके वेन पंचर म्हणजे काय वेन पंचर म्हणजे काय हे प्रोसेस आहे प्रोसेस ऑफ पंचरिंग प्रोसेस ऑफ पंचर करायचं. ओके प्रोसेस ऑफ पंचरिंग अ वेन पंचर करतो म्हणजे आपण वेन करायचं. ओके वेन पंचर म्हणजे पंचरिंग ऑफ वेन. ओके आपण विथ निडलने करणार आहोत. ओके कशासाठी टू ऍक्सेस ओके ऍक्सेस द ब्लड स्ट्रीम. ओके आपल्याला कुठे जायचं ब्लड स्ट्रीम मध्ये जायचं आहे. ओके काय बघण्यासाठी जाणलो आपण फॉर मल्टिपल पर्पज वर्क असू शकते आपण. ओके आपण टू कलेक्ट स्पेसिमेन सॅम्पल वगैरे पण कलेक्ट करू शकतो कशासाठी CBC साठी म्हणा कोलेस्ट्रॉल म्हणा नाहीतर ग्लुकोज लेवल वगैरे चेक करायचं असेल तर आपण ह्याच्यासाठी ब्लड कलेक्ट करतो स्पेसिमेन. ओके ही बरोबर असणार आहे. इन्स्टिल मेडिकेशन बघा आपण मेडिकेशन पण ही ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. ओके हे पण बरोबर आहे. स्टार्ट एन IV इन्फ्युजन ओके आपण IV फ्लुइड्स पण लावू शकतो वेन पंचर करून. ओके IV कॅन्युला वगैरे लागतं बघा ही सगळी काय याच्यामध्ये लावू शकतो आपण. मग चौथा ऑप्शन दिलेला आहे ऑल ऑफ दिस ही म्हणजे ही सगळे आपण कामं ह्याच्यामध्ये पर्पजेस आहे. मग आपलं उत्तर चौथा बरोबर आहे. ओके मला वाटतं एकदम इझी क्वेश्चन आहे ना हे CH 2023 मधला. ओके चला उत्तर कुठली बरोबर आहे चौथी उत्तर बरोबर राहत. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हे बघा वेन पंचर वेनला पंचर करणं वेन पंचर. ओके चला हे बघा काय म्हटलंय कॉजेस ऑफ व्हेरी पेरल सायनोसिस.
ओके, सायनोसिस म्हणजे काय, जे डिस्कलरेशन होते, जे आपलं जे पेरिपेरल पार्ट आहे, एक्झाम्पल काय म्हणू शकतो, एक माझा हात आहे, ओके, डायग्राम आहे माझ्याकडे, हा हे समजा, हे बघा पेरिपेरल सायनोसिस म्हणजे काय, ही सायनोसिस म्हणजे काय, ब्लूइश डिस्कलरेशन. बघा इथे काय झालेलं आहे, ब्लूइश डिस्कलरेशन झालेला आहे. कशामुळे झाले, तिथं ब्लड सप्लाय नसेल, ओके, किंवा ब्लड सप्लाय कशामुळे नसेल, ब्लड सप्लाय नसेल तर तिथं ऑक्सिजन पोहोचणार नाही, ऑक्सिजन नाही पोहोचलं तर ही अवस्था होणार आहे. ओके, काय म्हणू शकता, इथे काय मेन्शन केले, ब्लू ग्रीन फिंगरप्रिंट्स टॉईज पाम दॅट आर कोल्ड टू द टच, कलर रिटर्न टू द आफ्टर बॉडी पार्ट इज वार्म्ड. ओके, ज्यावेळी वार्म होणार आहे, हे काय झालं, ही पेरिफेरल सायनोसिस. पेरिफेरल म्हणजे लांबणे. ओके, सेंट्रल ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे बरं का, ते पण सांगतो मी तुम्हाला. सेंट्रल सायनोसिस एक येते आणि पेरिफेरल. पेरिफेरल मध्ये हात पाय वगैरे असले येतात, ओके, जे एक्स्ट्रीमिटीज लांब आहेत. ओके, बघा आता आपल्याला काय करायचं, कॉज हुडकायचं आहे. ओके, कॉज ऑफ पेरिफेरल सायनोसिस. ओके, आता लक्षात आपल्याला आलेलं आहे, आपल्याला सायनोसिस म्हणजे काय, पेरिफेरल सायनोसिस म्हणजे त्याच्यामध्ये होणार आहे ब्लूइश डिस्कलरेशन. आता आपण जस्ट बघितलं कसं होणार आहे, कलर ब्लूइश डिस्कलरेशन होणार आहेत. ओके, कुठे, टू द स्किन मध्ये. ओके, आपण तरी जस्ट बघितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिटीज होते, कुठलं कुठलं होते बाबा, फिंगर होता बरं का, फिंगर, टॉईज आणि इयर लोब मध्ये पण. ओके, इयर लोब्स. ओके, इयर लोब्स कशामुळे, डू टू डिक्रीज का इन्क्रीज. हा बघा मी काय लिहितो, इन्क्रीज ऑक्सिजन, हा नाही, इन्क्रीजला डीऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन मुळे अशी अवस्था होणार आहेत. ओके, इन्क्रीजला डीऑक्सिजनेटेड बरं का, ऑक्सिजनेटेड नाही, कन्फ्युजन नाही व्हायचं. इन द जे कॅपिलरी होते, ओके, शेवटला असणारे जे कॅपिलरी आहे त्याच्यामध्ये लो डीऑक्सिजनेटेड म्हणजे इन्क्रीजला डीऑक्सिजनेटेड HB तिथे येणार, म्हणून काय होणार आहे, ही कॅपिलरी काय दिसणार आहे आपल्याला, पेरिफेरल मध्ये ब्लूइश डिस्कलरेशन दिसणार आहे पेरिफेरल टिश्यू मध्ये. ओके, एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे. मग ह्याची कॉजेस काय काय असू शकतं आपल्याला बघायचं आहे. ओके, पहिली कॉज काय दिले, आर्टरियल ऑब्स्ट्रक्शन. ओके, समजा इथे आहे का, इथे नाहीये. ओके, चला हे समजा आर्टरी आहे. ओके, हे समजा आर्टरी काय झालेलं आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलं ह्यांनी, आर्टरियल ऑब्स्ट्रक्शन दिलेलं, म्हणजे हे आर्टरी मध्ये काहीतरी ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे. आता हे ब्लड सप्लाय होते इकडे, मग इकडे पुढे जाणार आहे का, नाही, इथे ऑब्स्ट्रक्शन होले. आता जे एक्स्ट्रीमिटीज आहे, आपण हातच बनवू याला. ओके, हात आहे, इथं ऑब्स्ट्रक्शन झालं ह्याचं आर्टरीमध्ये, मग इकडे ब्लड सप्लाय येणार आहे का, नाही. मग O2 सप्लाय इन्क्रीज आहे का, नाही, कमी होणार. मग डीऑक्सिजनेटेड कार्बन डायऑक्साईडचे डीऑक्सिजनेटेड आहे जी लेवल वाढणार, मग इथे पण काय दिसणार, सायनोसिस दिसणार आहे. मग ही कॉज आहे का नाही, बघा ही कॉज असणार आहे. काय म्हणू शकतो आपण, ते रिड्युस्ड, पहिल्याच बघतो बरं का आपण, काय म्हणू शकतो, आर्टरियल ऑब्स्ट्रक्शनचा बघतोय. आर्टरियल ऑब्स्ट्रक्शन लक्षात आला असेल तुम्हाला कॉन्सेप्ट. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिड्युस्ड ब्लड फ्लो होणार आहे. ओके, कारण तिथे अडथळा निर्माण झाला, ऑब्स्ट्रक्शन. ओके, ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो, लेस डेलिव्हर्ड टिश्यू. ओके, लेस डेलिव्हर्ड टू जे ब्लड आहे तिथे काय कमी जाणार आहे टिश्यूला, मग काय होणार, मग सायनोसिस आपल्याला दिसणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे काय झालं, आर्टरियल ऑब्स्ट्रक्शन मधलं. मग ही उत्तर बरोबर असणार आहे का, ओके, ही पण असणार आहे. दुसरं दिलेलं आहे वेनस ऑब्स्ट्रक्शन. बघा हे सेम आहे, समजा हे वेन आहे. ओके, ज्यावेळी एका वेन मध्ये इथे ऑब्स्ट्रक्शन होऊन थांबणार, सगळे इथे काय डीऑक्सिजनेटेड जे हिमोग्लोबिन आहे सगळी पुलिंग होणार, म्हणजे थांबणार. मग ज्यावेळी काय होऊ शकतो, वेन्स मधला बोलतोय बरं का मी, वेन्स मधला. ओके, वेन्स मधला काय होते, ब्लड पुलिंग तिथेच थांबणार, सगळी ब्लड पुलिंग इन द वेनस. ओके, वेन मध्ये सगळी पूल होणार. त्याच्यानंतर काय दिसणार आपल्याला, इन्क्रीज डीऑक्सिजनेटेड HB वाढणार, तिथे काय वाढणार, डीऑक्सिजनेटेड HB. मग परत लक्षात आलंय, डीऑक्सिजनेटेड HB वाढलं तर परत काय होणार आहे, सायनोसिस होणार आहे. ओके, मग हे पण आपल्या लक्षात आलं. मग दुसरा ऑप्शन पण ही कॉजेस मध्ये येऊ शकतो. आता तिसरं दिलेलं आहे कोल्ड एक्सपोजर. ज्यावेळी एक नॉर्मल आर्टरी किंवा वेन आहे, ज्यावेळी तुम्ही काय करता, एक थंडवाला बर्फ, ओके, आईस लावता. समजा आईस लावल्यावर, इथे लावल्यावर जी वेन किंवा आर्टरी आहे, जे काय होणार आहे, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन होणार आहे. काय होणार, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन होणार. म्हणजे एवढा होता, तुम्ही बर्फ लावल्यावरती किती होणार, एवढे होणार. म्हणजे जे डायलेशन होता, ओके, जे काय कमी होत जाणार, म्हणजे जे ब्लड सप्लाय आत पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये काय कमी आपल्याला दिसणार आहे. काय म्हणू शकतो आपण, ज्यावेळी कोल्ड म्हणजे कोल्ड ऍप्लिकेशन देतो. ओके, कोल्ड एक्सपोजर आपण देणार आहे, कोल्ड एक्सपोजर आपण देणार, ज्याच्या वेळी काय होणार, मी म्हंटलो व्यासो कॉन्स्ट्रिक्शन होणार. व्यासो कॉन्स्ट्रिक्शन जे वेसल्स आहे, जे काय थोडी नॅरोविंग होणार. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर जे काय होणार आहे ते काय करा,
रिड्यूसला ब्लड फ्लो, जे ब्लड फ्लो आहे त्याला काय करणार, कमी करणार कन्स्ट्रिक्शन झाल्यावर. मग परत लक्षात आले आपल्याला काय होणार, परत आपल्याला सायनोसिस त्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके चला, मग ही पण उत्तर बरोबर असणार. मग हे सगळे बरोबर असेल तर चौथा ऑप्शन आपलं बरोबर जाणार आहे, कारण याच्यामध्ये दिलेलं आहे ऑल ऑफ द अबोव, सगळी जे कॉजेस आहे बरोबर दिलेलं आहे. ओके चला, आपण बघितलेलं आहे. ओके ते एक राहिलं का बघा. ते पेरिफेरल म्हणजे काय, हे लोकलाइज्ड असतं बरं का, हे पण एक लिहून घ्या, त्याला काय प्रॉब्लेम नाही. पेरिफेरल, ओके पेरिफेरल सायनोसिस. पेरिफेरल सायनोसिस म्हणजे काय, एक लोकलाइज्ड एरियामध्ये असे होणार आहेत. ओके युजली लोकलाइज्ड, ओके लोकलाइज्ड एरियामध्ये होणार. ऑफ्टन कॉज्ड बाय, ओके ऑफ्टन कॉज्ड बाय, ओके ओव्हर सर्क्युलेशनमुळे होणार. कसे, जे सर्क्युलेशन आहे जे खूप कमी असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके चला, मग कुठे कुठे दिसणार आपल्याला, एक्झाम्पल हँड्स घ्या. ओके फीट्स मध्ये कॉमनली, मोस्ट कॉमनली इथे दिसणार आहे. हे झालं पेरिफेरल. मग आता होतं आपलं सेंट्रल सायनोसिस. मग हे झालं एक्स्ट्रीमिटीज म्हणजे आपली लेंथी एरियामध्ये, म्हणजे सॉरी डिस्टल म्हणतो बघा, डिस्टल का कुठली, सेंट्रल सायनोसिस मध्ये कुठे कुठे होणार. ओके हे झालं आपलं बघा, हीच आपलं बॉडी झालं जे एक्स्ट्रीमिटीज शेवटला आहे. ओके इकडे ही होणार आहे. ओके आता सेंट्रल बघायचं. सेंटर म्हणजे आपल्याला सेंटरमध्ये दिसणार आहे. याच्यामध्ये काय होतं, जे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो लिप्स म्हणा, लिप्स ओके आणि टंग, लिप्स टंग आणि म्युकोसा मेम्ब्रेन. ओके म्युकोसा मेम्ब्रेन ही याच्यामध्ये होणार आहे. याच्यामध्ये काय होतं, युजली ड्यू टू कार्डियक किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेममुळे असे होतात. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम बरं का, सेंट्रल सायनोसिसचा म्हणतो बरं का मी, सेंट्रल सायनोसिस पेरिफेरल नाही, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स. ओके एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. हा बघा, हे असं कलर दिसणार आहे. ओके कसं आहे बघा, हे ब्लूइश डिस्कलरेशन आहे. तर ओके चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. द डिफरेन्शियल डायग्नोसिस. ओके डिफरेन्शियल डायग्नोसिस ऑफ मीजल्स इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट. ही खाली दिलेला 4 ऑप्शन पैकी तुम्हाला असं प्रसंग येतील, मिजल्स आणि जे केस आपण दोन्ही एकत्र घेतल्यावर आपल्याला डिफरेन्शिएशन करावं लागेल डायग्नोसिस मध्ये. याच्यामध्ये कुठले कुठले, रुबेला, कावासाकी डिसीज आणि स्कारलेट फेवर आणि पॉलिओमायलिटिस. मग ह्याच्यामधले जे दिसणार आहे तुम्हाला सिम्पटम्स आणि हे मिजल्स आहे, हे सगळे सेम दिसणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागते त्यावेळी डिफरेन्शिएट करावं लागते. हा बाबा, ही जे दिसते सिम्पटम्स ही मिजल्स आहे आणि थोडी ही चेंजेस आहे, ही काय, ही कावासाकीचं आहे आणि ही काय, ही स्कारलेट फिवरचा आहे असं म्हणतो. ओके बघा चला, मग आपण एक एक बघूया. त्याच्यामधलं मेन इम्पॉर्टंट सेम जे डिफरेन्शियल साठी लागते आपण बघूया. पण पहिला बघूया मिजल्स बद्दल. चला, मिजल्स काय, मिजल्स बद्दल आपल्याला पहिले बघायचं आहे. ओके मिजल्स, आपण मिजल्सला काय म्हणतो, मिजल्सचं अजून एक नाव आहे, आपण त्याला म्हणतो रुबिओला. काय म्हणतो, रुबिओला पण म्हणतो बरं का. ही काय, ही व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया नाही बरं का. ही काय, व्हायरल इन्फेक्शन आहे. याचं क्लिनिकल जे फीचर्स आहे आपल्याला काय काय दिसणार, फिवर दिसणार आहे त्याच्यामध्ये आणि कफ दिसणार आहे पेशंटला आणि कॉर्निया नाही का बरं का, हे कोरायझा आहे. ओके हे काय, कफ, कोरायझा, अजून एक कुठला, कंजक्टिव्हायटिस. ही तिन्ही सी दिसणार आहे, 3C बरं का, हे पण लक्षात ठेवा. कंजक्टिव्हायटिस ही सी दिसणार आहे मिजल्स मध्ये. ओके हे झालं. त्याच्यानंतर दिसणार आहे कॉप्लिक स्पॉट. ओके कॉप्लिक स्पॉट इन माउथ. ओके कुठे दिसणार आहे, तोंडात दिसणार आहे कॉप्लिक माउथ. ओके त्याच्यानंतर मॅक्युलोपॉप्युलर रॅशेस दिसणार आहे. ओके इथे आहे बघा मॅक्युलोपॉप्युलर रॅशेस. ओके लक्षात आलं तुम्हाला. ओके चला, ही कुठनं स्प्रेडिंग होणार आहे, स्प्रेडिंग फ्रॉम द फेस टू ट्रंक. लक्षात ठेवा, पहिले फेस मध्ये जाणार, त्याच्यानंतर ट्रंक मध्ये येणार आहे. ओके ही कशाचे, मेजर्स बद्दल झालंय. ओके चला, आता कुठले होता, नेक्स्ट रुबेला होता. रुबेला बद्दल थोडक्यात बघूया. बघा ही काय, रुबेला बद्दल आपल्याला बघायचंय. थोडक्यात बघूया बरं का. याला आपण काय म्हणतो, जर्मन मेजल्स. काय म्हणतो, जर्मन मेजल्स म्हणतो बरं का. काय, जर्मन मेजल्स आपण ह्याला म्हणणार आहोत. ओके ही कसं असणार आहे, सिमिलर टू, ओके सिमिलर रॅश बरं का, सिमिलरच आहे थोडी बट युजली माइल्ड फिवर असणार ह्याच्यामध्ये. त्याच्यासोबत शॉर्टर ड्युरेशन असणार आहे. ओके बघा इथे पण मेजल्स मध्ये पण काय होता, रॅश होता आणि रुबेला पण रॅश होता. ओके मग तुम्हाला हे ते डिफरेन्शिएट करावं लागणार. ओके बरोबर आहे. चला मग आता नेक्स्ट काय होता,
कवासाकी डिसीज. ओके, ही बघा कवासाकी डिसीज म्हटलं. हे काय कवासाकी डिसीज. कवासाकी डिसीज. कवासाकी डिसीज मध्ये कसं असणार आहे बघा, कवासाकी डिसीज मध्ये असणार आहे रॅश. ओके, त्याच्यासोबत कंजक्टिव्हायटिस. बघा इथे मेन्शन केलेलं रेड आईज. ओके, त्याच्यामध्ये काय असणार, कंजक्टिव्हायटिस असणार आहे कवासाकी डिसीज मधलं बरं का. मी थोडं सांगणार आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर ही मोस्टली चिल्ड्रन मध्ये होते, म्हणून डायग्राम पण चिल्ड्रनचा लावलेला आहे आपण. ओके, मोस्टली चिल्ड्रन मध्ये. आणि सेम काय म्हणू शकतो आपण, सेम 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 म्हणतो बघा, सेम सेम तसे कसं असणार आहे, ही मेजल्स सारखं असणार आहे. ओके, हे पण लक्षात घ्या. काय, ही जे रॅशेस आहेत ते. ओके, सेम सेम मेजल रॅश. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय होतं एक, स्कारलेट फिवर होता. स्कारलेट फिवर बघा, स्कारलेट फिवर हे काय, स्कारलेट फिवर आहे. ह्याच्यामध्ये पण काय रॅशेस आहेत. हे कसं आहे रॅश, रॅश विथ. ओके, रॅश विथ सँड पेपर. बघा कसं आहे, सँड पेपर सारखं. ओके, सँड पेपर. ओके, लाईक अ स्ट्रक्चर. लाईक अ स्ट्रक्चर इथे आपल्याला बघायला दिसले. त्याच्यासोबत असणार आहे स्कारलेट फिवर म्हणजे फिवर असणार आणि सोअर थ्रॉट असणार. बघा काय असणार, सोअर थ्रॉट असणार आहे पेशंट मध्ये. आणि हे कशामध्ये कॉज होते हे पण लक्षात ठेवा. स्ट्रेप्टोकोकस पायोजेनिक लिहून घेऊ का, ठीक आहे. स्ट्रेप्टोकोकस. ओके, पायोजेन्स ही पॉझिटिव्ह एजंट आहे स्कारलेट फिवरचे. ओके, चला मग शेवटचा ऑप्शन काय होता, पॉलीमेलायटिस. ओके, हे काय पॉलीमेलायटिस म्हणजे काय, ही पॉझिटिव्ह एजंट आहे याचा पोलिओ व्हायरस. ओके, पोलिओ व्हायरस याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. ह्याच्यामध्ये रास असतं का, नाही. हे ह्याच्यामध्ये करणार प्रायमरी अफेक्ट काय करतो, ह्याच्यामध्ये प्रायमरी अफेक्ट करणार आहे काय, कॉझिंग पॅरालिसिस. पॅरालायसिस काय म्हणतो तुम्ही, पॅरालायसिस ह्याच्यामध्ये कॉज करणार आहे. ह्याच्यामध्ये रॅश असणार आहे का, नो रॅश. नो रॅश हे पण लक्षात ठेवा, नो रॅश. आणि नॉट की जे मोस्ट कॉमन नर्वस सिस्टीम मध्ये अफेक्ट करणार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये रॅश वगैरे डिफरन्शिएट करायचं आहे का आपल्याला, नाही. रुबेला बघा, मेजल्स आणि रुबेला मध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. मेजल्स आणि कवासाकी मध्ये करू शकतो, स्कारलेट फिवर आणि त्याच्यामध्ये करू शकतो. कारण सगळीमध्ये रॅशेस आहे, आपल्याला काय करायचे, डिफरन्शियल करावंच लागते डायग्नोसिससाठी. मग पॉलीमेलायटिस मध्ये लागते का, नाही. याच्यामध्ये रॅशेस नाही आहे, आपण डायरेक्ट सांगू शकतो. तुम्हाला दोन ऑप्शन देते, दोन पेशंट आहे, एक पॉलीमेलायटिसचा एक मेजल्सचा. तुम्हाला विचारतील हा बाबा याच्यामधलं मेजल्सचं आणि पॉलीमेलायटिस डिफरन्शिएट करून आम्हाला मेजल्स सांग. मग तुम्ही पटकन सांगणार काय, रॅश असलेले पेशंट म्हणजे दुसऱ्या पेशंटला रॅश नाही आहे ना. ओके, डायरेक्टली आपल्याला आयडेंटिफाय होणार. ओके, मग आपलं उत्तर असणार आहे चौथा बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा सगळे इमेज दाखवलेले तुम्हाला, हे झालं मेजल्सचं आणि हे रुबेलाचं. बघा मेजल्सचं कुठनं, फेस स्टार्ट होऊन ट्रंक मध्ये येतं बरं का, हे लक्षात ठेवा. आणि मॅक्युलोपॉप्युलर कुठे, ही इम्पॉर्टंट आहे बरं का. मॅक्युलोपॉप्युलर रॅशेस असते मध्ये सर्व प्रकारचे ते फ्लूइड वगैरे त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हे काय रुबेला, हे काय कवासाकी, हे झालं स्कारलेट फिवर बद्दल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपलं, गॅस्ट्रिस इज द सायन्स ऑफ फूड अँड इज अ इंटरॅक्शन विथ अ ऑर्गॅनिझम प्रमोट अँड मेंटेन हेल्थ. ओके, सगळ्यांना ह्याचं उत्तर माहिती आहे का. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये दिले न्यूट्रिशन, जेनेटिक्स आणि एम्ब्रियोलॉजी. चौथा आहे बायोकेमिस्ट्री. पहिला ऑप्शन बघूया, न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बरं का. ही न्यूट्रिशन सब्जेक्टच इम्पॉर्टंट आहे CHN मध्ये, सॉरी CHO मध्ये. ओके, न्यूट्रिशन म्हणजे काय, ही असणार आहे सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी, नाही सायन्स ऑफ फूड अँड हाऊ इट इंटरॅक्ट. बघा हे सायन्स ऑफ फूड आहे, जे फूड आपल्यासोबत कसं इंटरॅक्ट करते. इट इंटरॅक्ट. ओके, इंटरॅक्ट विथ द बॉडी, आपल्या बॉडी सोबत कसं इंटरॅक्ट करणार आहे त्याचा अभ्यास आहे हे न्यूट्रिशन. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, प्रोव्हाइड एनर्जी. ह्याच्यामध्ये आपल्याला बॉडीला काय भेटणार आहे, एनर्जी भेटणार आहे. आणि सपोर्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये सपोर्ट करतो. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये हे काय करतो, सपोर्ट करणार आहे. कशाला, आपल्या बॉडीला डेव्हलपमेंट मध्ये बरं का. आणि मेंटेन काय करतो, मेंटेन हेल्थ आणि फिजिओलॉजिकल फंक्शन मेंटेन करतो बरं का, काय न्यूट्रिशन. ओके, एवढं झालं. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, प्रिव्हेंट डिसीजेस रिलेटेड टू डेफिशियन्सी. आता आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं क्वाशिओरकर आणि अजून काही माल न्यूट्रिशनचं काय बघितलं होतं मी, याचे सगळे डिसीज. एक्झाम्पल जे पीके वगैरे मी सांगितलं बघा, प्रोटीन वगैरे कमी असेल तर असलं डिसीज येणार. हे काय करतो, प्रिव्हेंट डिसीज रिलेटेड डेफिशियन्सी. ओके, डेफिशियन्सी ऑर एक्सेस न्यूट्रिशन, ऑर जास्त घेतलं तरी पण जे काही होणार आहे त्याला आपण सगळे ह्याच्यामध्ये प्रिव्हेंट करतो. ओके, न्यूट्रिएंट्स. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल.
न्यूट्रिशन बद्दल. ओके, दुसरा ऑप्शन काय होता, जेनेटिक्स. जेनेटिक म्हणजे काय, जेनेटिक म्हणजे स्टडी ऑफ जीन्स, स्टडी ऑफ जीन्स आणि काय म्हणू शकतो हेरिडिटी. ओके, याचा आणि काय म्हणतोय काय काय इथे मेन्शन फूडचा ह्याचा संबंध आहे का, नाही. मग हे काय झालं, हे आपलं उत्तर चुकलं. हे काय, एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ, लॉजी म्हणजे स्टडी बरं का, स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओज. कशापासून हे बोलतोय मी, फ्रॉम फर्टिलायझेशन टू बर्थ. त्याला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन टू जे बर्थ जे होणार आहे त्याच्यामधले जे टाइम पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओलॉजी म्हणतो. मग हे संबंध आहे का, नाही. ठीक आहे, बायोकेमिस्ट्री, न्यूट्रिशन अँड बायोकेमिस्ट्री मिक्स मध्ये होतं ना एक्झाम. म्हणजे काय, हे असणार आहे स्टडी ऑफ केमिकल प्रोसेस. कशाची, केमिकल प्रोसेसची आपण स्टडी करणार विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबत करणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण, इन्क्लुडिंग द मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स. बघा, मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स. मग बायोकेमिस्ट्रीचा ह्याचा काय संबंध आहे का, थोडी आहे रिलेटेड पण एवढी पण नाही. बघा, द सायन्स ऑफ फूड अँड इट इंटरॅक्शन विथ, कशाबद्दल म्हणजे इंटरॅक्शन कसं करते आपलं बॉडी सोबत हे आपल्याला विचारलेलं. मग आपलं उत्तर जाणार आहे न्यूट्रिशन, ही एकदम बरोबर उत्तर. ओके, जेनेटिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये जीन्स आणि हेरिडिटरी. काय, जीन्स आणि हेरिडिटी जे काय आहे आपण काय करतो ह्याच्यामध्ये स्टडी करतो. एम्ब्रिओलॉजी मध्ये काय, स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम द फर्टिलायझेशन टू द बर्थ. ओके, एवढं लक्षात आलंय. आणि बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, स्टडी ऑफ केमिकल प्रोसेस विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग द मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स. ओके, चला, उत्तर आहे आपलं पहिला बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हणते, फ्लोरोसिस इज अ कंडिशन. बघा, फ्लोरोसिस काय, हे कंडिशन आहे इन विच कॉज्ड ड्यू टू एक्सेस ऑफ डॅस्टेस कंटेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर. कुठल्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये जास्त आपण घेतलं तर आपल्याला फ्लोरोसिस होणार आहे असं विचारतंय. पहिलं ऑप्शन आहे फ्लोराईड, दुसरं आहे क्लोराईड, आयरॉन, कॉपर असे ऑप्शन दिलेलं आहे. ओके, बघा एक एक आपल्याला बघायचं आहे. बघा, आता एक्सेस म्हटलेलं आहे, जास्त घेतल्यावर आपल्याला काय काय बघायचं आपण म्हणजे होतंय आपल्याला बघायचं आहे. पहिला बघूया फ्लोराईड बद्दल. काय होतं, फ्लोराईड जास्त घेतल्यावर आपल्याला काय होणार आहे आपण बघूया. आपण घेतल्यावर हे होणार आहे फ्लोरोसिस. ओके, फ्लोरोसिस होणार आहे फ्लोराईड जास्त घेतल्यावर. ही काय, फ्लोरोसिस इज अ कंडिशन आहे कॉज्ड बाय काय, बाय एक्सेसिव्ह. ओके, एक्सेसिव्ह काय घेणार आपण, फ्लोराईड घेतल्यावर ही कंडिशन होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं आपलं. ओके, हे आलं आपल्या डोक्यात. ओके, त्याच्यानंतर जे फ्लोराईड आहेत, ओके, जे युजली कधी फ्लोराईड आपण कधी कशामध्ये म्हणजे कसे घेणार, असं घेणार का, हा इथे फ्लोराईड घ्या असं करणार आहे का, नाही. ही करणार आहे आपण ड्रिंकिंग वॉटरमध्ये, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसे जाणार आहे ते. ओके, युजली ड्रिंकिंग वॉटर आणि फूड सोबत जाणार आहे, हे झालं. त्याचं प्रायमरी इफेक्ट काय होतं, जास्त घेतलं तर काय होणार आहे आपल्याला, प्रायमरी इफेक्ट. बघा, ही प्रायमरी इफेक्ट काय होतं, एक होतो त्याच्यासोबत डेंटल फ्लोरोसिस. ओके, त्याच्यामध्ये काय दिसणार आहे, जे आपलं दात आहे त्याच्यावरती व्हाईट काय स्ट्रिक्स दिसणार आहे किंवा ब्राऊन डिस्कलरेशन दिसणार आहे. डायग्राम आहे तुम्हाला दाखवतो मी बरं का. ब्राऊन डिस्कलरेशन दिसणार आहे कशावरती, आपलं दातावरती. ओके, हे झालं. हा बघा, हे काय झालं, काय हे डेंटल फ्लोरोसिस आहे. ओके, त्याच्यासोबत जे बोन आहे, अजून काय म्हणू शकतो मी, दुसरे अफेक्ट करतो बोन्स मध्ये बरं का. बोन्स मध्ये ते पण कसे, स्केलेटल फ्लोरोसिस म्हणतो आपण त्याला, स्केलेटल फ्लोरोसिस आपण म्हणणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जॉईंट स्टिफनेस. हे बघा, हे काय जॉईंट स्टिफनेस होणार आहे आणि पेन होणार, जॉईंट पेन आणि स्टिफनेस इन सिव्हिअर केसमध्ये. ओके, इन सिव्हिअर केसमध्ये काय होणार, जास्त आपण घेतलं तर इन सिव्हिअर केसमध्ये होणार आहे, सिव्हिअर केसमध्ये बोन डिफॉर्मिटी. काय होणार, बोन डिफॉर्मिटीज होऊ शकतो बरं का, ही लक्षात ठेवायला पाहिजे आपण. ओके, चला, हे आपण झालं पहिला ऑप्शन. दुसरं काय, हे झालं फ्लोराईड बद्दल, हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, पहिलं उत्तर बरोबर. आता क्लोराईड जास्त घेतल्यावर काय होणार आहे, एक्सेसिव्ह क्लोराईड घेतल्यावर आपल्याला कॉज काय करू शकतं, कॉज साल्ट इम्बॅलन्स करू शकतो बरं का, साल्ट इम्बॅलन्स. ओके,
हे आपलं लक्षात आलं. आणि आयरन कमी घेतल्यावर काय होतंय, एक्सेसिव्ह आयरन कॅन लीड. ओके, एक्सेसिव्ह आयरन आपलं घेतलं तर काय होणार आहे, हिमोक्रोमॅटोसिस. काय, हिमोक्रोमॅटोसिस होणार आहे. ओके, आणि लिव्हर आणि जे आपलं हार्ट आहे, लिव्हर आणि हार्टला जे आपलं टिश्यू आहे त्याला काय करू शकतो, इश्यू करू शकतो किंवा ट्रॉमा म्हणजे इंजुरी करू शकतो. हे ठीक आहे, आयरन. आणि कॉपर लास्टला विचारलंय, कॉपर जास्त घेतल्यावर काय होणार आहे, विल्सन. कुठली डिसीज होणार आहे, विल्सन डिसीज होऊ शकतो. काय करतो हे, अफेक्टिंग लिव्हर अँड ब्रेन. लिव्हर अँड ब्रेनला अफेक्ट करतो कुठली, ही विल्सन डिसीज बरं का, कॉपर जास्त घेतल्यावर. ओके, मग आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, पहिली उत्तर आपलं फ्लोराईड ही उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. हे झाला, तुम्ही डायग्राम बघितलेला आहे. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, फॉलोइंग आर द प्रायमरी सिम्पटम्स ऑफ द पार्किन्सन डिसीज एक्सेप्ट. ह्याच्यामध्ये दिलेले सगळे प्रायमरी सिम्पटम्स आहे कशाचे, पार्किन्सन डिसीजचे, पण एक सोडून. कुठले आपल्याला बघायचे आहे. बघा काय काय दिलेले, ट्रिमर्स इन द हँड अँड लेग्स. पाय आणि हातामध्ये काय येणार आहे, ट्रिमर्स असे हलणार आहे. आणि स्टिफनेस ऑफ द लिम्ब, एकदम काय म्हणतो रिजिडिटी येणार आहे कशामध्ये, लिम्स आणि ट्रंकमध्ये. आणि स्लोनेस ऑफ द मोमेंट, एकदम हात स्लो, असं करा, नमस्कार, असं एकदम स्लो हात असे करणार. आणि पोस्टरल इनस्टेबिलिटी असणार आहे आणि कॅटरॅक्ट होणार आहे. ओके, चला मग आपण बघूया पार्किन्सन डिसीज मधलं जे मोस्ट कॉमन सिम्पटम्स येणार आहेत. बघा पार्किन्सन डिसीज बद्दल आपण थोडक्यात बघूया. पार्किन्सन डिसीज त्याच्यामध्ये कुठले सिम्पटम्स येणार आहे, त्याच्यामधलं आपल्याला कुठलं चुकीचं ते ओळखून काढायचं आहे. हे असणार आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल किंवा न्यूरोलॉजिकल नाही, न्यूरोजेनरेटिव्ह बरं का, न्यूरोलॉजिकल नाही, न्यूरोजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. ओके, कसली, न्यूरोजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहेत. कुठली, पार्किन्सन डिसीज. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कॉज्ड बाय बरं का, कॉज्ड बाय जे मेन डोपामाइन आहे आपलं. ओके, लॉस ऑफ डोपामाइन. बघा डोपामाइनचं खूप हे इम्पॉर्टंट आहे बरं का. याच्यामध्ये डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स, काय प्रोड्युसिंग न्यूरॉन आहे काय लॉस होते. ओके, चला बघा, कॉज्ड बाय द लॉस ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द कुठे, इन द स्टमक, इन द ब्रेन मध्ये बरं का. डोपामाइन मेनली ब्रेन मध्येच असतो. ओके, हे काय डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन इन द ब्रेन मध्ये काय झालेलं आहे, कमी झालेला आहोत. ओके, याच्यामध्ये जे दिसणार आहे काय म्हणू शकतो आपण, प्रायमरी सिम्पटम्स काय काही दिसणार मग पेशंटमध्ये जी डोपामाइनचं कमी झाल्यावर. ओके, बघा पहिली दिसणार आहे ट्रिमर्स. काय दिसणार आहे, ट्रिमर म्हणजे हात वगैरे हलणे, त्याला आपण काय म्हणतो, शेकिंग युजली ॲट रेस्ट. कधी, ज्यावेळी आपण रेस्ट करतो ज्यावेळी ही शेक करणार आहे. ओके, काय काय, कॉमन इन हँड ऑर लेग्स मध्ये, कुठे कॉमनली हँड आणि पायामध्ये ही दिसणार आहे ट्रिमर्स. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आहे रिजिडिटी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एकदम स्टिफनेस. ओके, एकदम हार्ड. ओके, स्टिफनेस होणार आहे. काय काय, लिम्स आणि ट्रंक काय होणार आहे, एकदम स्टिफनेस होणार आहे. ओके, त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, ब्रेडी कायनेशिया. ओके, ब्रेडी म्हणजे काय, एकदम स्लोली, कायनेशिया म्हणजे काय, मोमेंट म्हणजे काय कमी होणार आहे. ह्याच्यामध्ये जे आपलं स्लो मुवमेंट दिसणार आहे. कशी, स्लो मुवमेंट. ओके, आता तुम्हाला मी जसं दाखवलं एकदम सकाळ हात उचलून नमस्कार करणार, हे काय एकदम स्लो मुवमेंट असं पण करतं, पण एकदम स्लोली केलं तर काय, ही ब्रेडी कायनेशिया. ब्रेडी म्हणजे काय, कमी, कायनेशिया म्हणजे मोमेंट म्हणजे स्लो मोमेंट. ओके, मोमेंट कसं इथे एकदम स्लोली आहेत. ओके, चला मग अजून काय म्हणू शकतो आपण, पोस्टरल इन्स्टेबिलिटी पण दिसून येते ह्याच्यामध्ये बरं काय. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, इम्पेअर्ड काय म्हणू शकतो आपण, इम्पेअर्ड बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. एक मिनिट, इम्पेअर्ड बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ही काय असणार आहे बघा, इम्पेअर्ड असणार आहे बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन. ओके, बघा कोऑर्डिनेशन म्हणजे काय, आपण ज्यावेळी चालतो आपलं हात आणि पाय अल्टरनेटिव्हली असं पुढे मागे होते ना, हे काय, हे सगळं कोऑर्डिनेशन आहे. हे काय होणार याच्यामध्ये, इम्पेअर्ड होणार आहे. ओके, चला मग याच्यामध्ये उत्तर आपली कुठली बरोबर असणार आहे आपण बघूया. ओके, एक मिनिट, डायग्राम पण आहे आपल्याकडे. हे काय पार्किन्सन डिसीजचे सिम्पटम्स आहे. पॉसिबल अर्ली नॉन मोटर सिम्पटम्स बरं का, हे मोटरचं नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, लॉस ऑफ सेन्स ऑफ स्मेलची आणि ड्रोलिंग, त्याच्यासोबत कॉन्स्टिपेशन अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल प्रॉब्लेम पण होतात. आणि स्लीप प्रॉब्लेम सच ॲज अ रेस्टलेस लेग सिंड्रम बघा इथे होत आहे. आणि
काय हे मास्क लाईक अ फेशियल एक्सप्रेशन, काही करता येत नाही, सेम ते काय म्हणू शकतो आपण फेशियल मास्क सारखे, मास्क लाईक अ फेस असणार आहे. इम्पॉर्टंट आहे बरं का, हे विचारू शकतो तुम्हाला. आणि कॉमन मोटारमध्ये ओके स्लो मोशन झालं आणि ट्रेमर्स फील मसाला कधी आपण रेस्ट करतो त्यावेळी रिजिडिटी एकदम टाइटनेस आणि ब्लिंकिंग द लेस ऑफ्टन दॅन युजल आणि ट्रबल सोलविंग त्याच्यासोबत अनस्टेबल पोस्चर और वॉकिंग गेट. ओके चला एवढं आपण बघितलेलं आहे. मग कुठली असणार आहे बघ, कुठली नसणार आहे आपल्याला काय एक्सेप्ट विचारलेलं आहे. ओके ट्रिमर्स इन द हँड अँड लेग्स मोस्ट कॉमनली हात आणि पायामध्येच असणार आहे एकदम बरोबर. स्टिफनेस ऑफ द लिम्ब ट्रंक एकदम बरोबर आणि स्लो मुवमेंट असणार आहे एकदम बरोबर आणि त्याच्यासोबत पोस्टल इन्स्टेबिलिटी पण असणार आहे मग एकदम बरोबर. कॅटरेक्ट असणार आहे का बघा, कॅटरेक्ट असणार आहे का नाही. हे कशाचे की कॅटरेक्ट म्हणजे काय क्लाउडिंग ऑफ द लेन्स. कशाचे लेन्स? लेन्स ऑफ आय, आयचे. ही कशाची डिसऑर्डर आहे? ही आयचे डिसऑर्डर आहे, आय रिलेटेड आहे. मग पार्किन्सन डिसीज ह्याचा काय संबंध आहे का? नाही. मग उत्तर आपलं जाणार आहे 14. उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द रेशिओ ऑफ द इन्फंट डेथ. बघा काय करायचं आपल्याला, बघा द रेशिओ ऑफ इन्फंट डेथ registered in a given year. बघा इम्पॉर्टंट आहे बरं का. द रेशिओ ऑफ इन्फंट डेथ registered in a given year to the total number of live births registered in the same year usually expressed as a rate per 1000 live births is called as. ओके बघा किती म्हणता यांनी टोटल आपल्याला काय करायचं, द रेशिओ ऑफ इन्फंट डेथ काढायचं आहे. ओके रजिस्टर झालेलं आहे इन एक गिवन इयर मध्ये. एक समजा 2025 गिवन इयर आहे समजा आणि द रेशिओ ऑफ द इन्फंट डेथ ज्या याच्यामध्ये इन्फंट डेथ किती झालेलं आहे. ओके समजा 25 झालं नाही एवढे नको, एक समजा 5 झालेलं आहे. ओके इन्फंट डेथ टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स रजिस्टर्ड इन सेम इयर. आता समजा आपल्याकडे रजिस्टर किती झाले, 25 रजिस्टर्ड झालेला आहे काय लाईव्ह बर्थ्स इन द सेम इयर बरं का. 2025 मधलंच म्हणतो मी डाटा. युजली एक्सप्रेस ॲज अ रेट ऑफ किती 1000 पर लाईव्ह बर्थ्स मध्ये आपण ही रिझल्ट काढतो. मग ही कशाची, ही काय आहे, याला आपण काय म्हणतो असं विचारते त्यांनी. ओके हे काय इन्फंट डेथ बद्दल. ओके ही आपल्याला काढायचं आहे. हे काय असणार आहे, इन्फंट डेथ म्हणजे बर्थ रेट आहे का? नाही. इन्फंट मोर्टॅलिटी रेट, क्रूड डेथ रेट, न्यूनेटल मोर्टॅलिटी रेट. यांनी काय विचारलंय, इन्फंट डेथ रेट. मग आपल्याला उत्तर कुठली बरोबर असणार आहे ह्याच्यामध्ये, उत्तर तर हे बरोबर असणार आहे. ओके इन्फंट IMR चे रेट बद्दल सांगताय. समजा एक IMR रेट कसा काढायचा असतं, एक म्हणजे काय इन्फंट डेथ किती झालेलं आहे, एक्झाम्पल घेतो आपण 2025 मध्ये 5 डेथ झालेले आहे आणि टोटल बर्थ होतं 25. ओके हे काय 5 1 हे 5 झाले आणि परत हे 1000 आणि 500 असं डिवाइड केलं तर किती रिझल्ट येते बघा, हे पॉईंट मध्ये येणार आहे. पण एक्झाम्पल सांगितलं मी, हे काय इन्फंट मोर्टॅलिटी रेट असणार आहेत. ओके याच्यामध्ये दिलेले बर्थ रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, क्रूड डेथ रेट आणि न्यूनेटल मोर्टॅलिटी ही सगळी इम्पॉर्टंट आहे बरं का. म्हणून मी काय करतो, सगळी डिटेलमध्ये आपण थोडी थोडी बघूया याला. ओके पहिला काय करायचं, आपल्याला बर्थ रेट कसं काढायचं याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. काय बर्थ रेट, बर्थ रेट बरं का, नोट करून घ्या बरं का. बर्थ नंबर नाही, बर्थ रेट आपण कसे काढणार आहोत. ओके याच्यामध्ये काय बर्थ रेट मध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे नंबर ऑफ लाईव्ह बर्थ, किती लाईव्ह बर्थ आहे. ओके बर्थ पर किती 1000 पॉप्युलेशन, 1000 पॉप्युलेशनमध्ये 1000 पॉप्युलेशन मध्ये असणार आहे. कधी इन गिवन इयर मध्ये, सिलेक्टेड इयर असते बरं का. असं नाही की 2000 म्हणजे 7 महिने 4 महिने असं नाही, इन गिवन इयर मध्ये आपण हे काढणार आहोत. ओके मग ह्याची फॉर्म्युला काय असणार, याच्यामध्ये असणार आहे बर्थ रेट इक्वल टू काय असणार, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स. ओके किती लाईव्ह बर्थ्स आहे म्हणजे किती जन्मलेला आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके हे काय नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स, नोट करून घ्या बरं का. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ कधी इन द गिवन इयर, इन द इयर म्हणलो आपण, इन द इयर. ओके त्याच्या सोबत किती 1000 पॉप्युलेशन मध्ये आपल्याला टोटल पॉप्युलेशन किती होतं त्याच्यावरती काढायचंय. टोटल पॉप्युलेशन किती 1000 पॉप्युलेशन मध्ये काढायचं, 1 2 3 ही असणार आहे बर्थ रेटची फॉर्म्युला बरं का. इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हे पण नोट करून ठेवा. ओके हे झालं. आणि त्याच्यानंतर होता इन्फंट मोर्टॅलिटी रेट, ऑलरेडी बघितलेलं तरी पण आपण परत एकदा बघूया. ओके काय इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय IMR. ओके याच्यामध्ये काय असणार आहे, इन्फंट मोर्टॅलिटी म्हणजे काय डेथ, नंबर ऑफ इन्फंट डेथ. ओके नंबर ऑफ इन्फंट डेथ, इन्फंट म्हणजे काय 0 to 1 इयर मधलं बरं का, हे इन्फंट. ओके इन्फंट डेथ
इन्फंट डेथ्स काय म्हणू शकतो आपण, अंडर 1 इयर पण म्हणू शकतो. ओके, अंडर 1 इयरचे 1 इयरचे जे बच्चू आहेत त्याचं डेप्थ आपल्याला बघायचं आहे. किती ह्याच्यामध्ये बघायचं आहे, पर 1000 लाईव्ह बर्थमध्ये 1000 लाईव्ह बर्थमध्ये इन गिवन इयर. ओके, इन गिवन इयरमध्ये बघा ह्याचं मिनिंग एवढीच आहे, जे टोटल लाईव्ह बर्थ आहे. ओके, काय लाईव्ह बर्थमध्ये बघा काय म्हणलं, नंबर ऑफ इन्फंट डेथ पर 1000 लाईव्ह बर्थ इन अ गिवन इयर. दिलेल्या वर्षामध्ये 1000 लाईव्ह बर्थ झालेले आहे, त्याच्यामध्ये किती नंबर म्हणजे किती बच्चू डेथ झालेले आपल्याला काढायचे. ओके, आला लक्षात तुमचं, IMR. ओके, काय दिलेल्या वर्षामध्ये दिलेल्या वर्षामध्ये 1000 लाईव्ह बर्थ मध्ये किती बच्चू डेथ झालेले आपल्याला बघायचे. ओके, IMR म्हणजे काय, आता इन्फंट मोर्टॅलिटी रेट. ओके, हे मी एक ओके बघा याच्यामध्ये काय काढायचंय, नंबर ऑफ इन्फंट डेथ. ओके, नंबर ऑफ इन्फंट डेथ किती, अंडर 1 इयर बरं का, हे पण लक्षात ठेवा, अंडर 1 इयर मधलं. ओके, त्याच्यापेक्षा जास्त नाही जायचं. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. आणि किती टोटल पॉप्युलेशन मध्ये काढायचंय का, नाही, टोटल लाईव्ह बर्थ मध्ये आपल्याला काढायचं आहे. लाईव्ह बर्थ. ओके, लाईव्ह बर्थ इन सेम इयर बरं का, सेम इयर मध्ये आपल्याला काढायचं आहे. किती 1000 चे लाईव्ह बर्थ मध्ये, हे असणार आहे IMR ची. ही एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, एकदम इम्पॉर्टंट आहे. 3 स्टार मार्क करून ठेवा आणि लिहून घ्या इन्फंट मोर्टॅलिटी रेट बद्दल. ओके, हे पण कळलं तुम्हाला. ओके, आता नेक्स्ट काय होतं, क्रूड डेथ रेट. ओके, क्रूड डेथ रेट. तिसरं काय, क्रूड डेथ रेट. डेथ रेट आपल्याला बघायचा आहे. ओके, डेथ म्हणजे किती जन्म, म्हणजे जन्म म्हणतो बघा, किती जण मेलेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत टोटल नंबर ऑफ डेथ. टोटल नंबर ऑफ डेथ कधी, इन द सेम इयर मध्ये, इन इयर. किती जनसंख्येमध्ये टोटल नंबर ऑफ डेथ इन इयर मध्ये बघणार आहे, पण किती पॉप्युलेशन मध्ये बघणार आहे, ही असणार आहे परत सेम 1000 पॉप्युलेशन मध्ये. 1000 पॉप्युलेशन मध्ये किती जण मेलेला आहे आपल्याला बघायचं आहे. कशामध्ये, क्रूड डेथ रेट मध्ये. म्हणजे हे काय, CDR इक्वल टू परत आपल्याला सेम फॉर्म्युला येणार आहे. ओके, म्हणजे 1000 पॉप्युलेशन तर आपण लिहिलेलं, इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो 1000 बरं का. टोटल नंबर ऑफ डेथ काय बघायचं आपल्याला, टोटल नंबर ऑफ डेथ लिहायचं इथे वरती, नंबर ऑफ डेथ लिहायचं, त्याचा खाली किती पॉप्युलेशन, टोटल पॉप्युलेशन येते का फक्त जन्मलेल्या पॉप्युलेशन, इथे येणार आहे टोटल पॉप्युलेशन. टोटल पॉप्युलेशन येणार आहे इंटू काय 1000, ही असणार आहे CDR ची फॉर्म्युला. इम्पॉर्टंट आहे बरं का. आणि शेवटचं काय राहिलं, न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट. ओके, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, न्यूनेटल मॉर्टॅलिटी मध्ये काय डिफरन्स आहे, इथे पण रेट आहे, कॅन्सल, इथे पण मॉर्टॅलिटी, इथे पण मॉर्टॅलिटी. बघा इथे इन्फंट म्हणलेलं आहे, इथे न्यूनेट म्हणलेलं आहे. इन्फंट मध्ये अंडर 0 to 1 इयर येतात, आणि जे न्यूनेट मध्ये 0 to 28 दिवस एवढीच येतात बरं का. ही पण लक्षात ठेवा. मला वाटते प्रेव्हियस क्लासमध्ये आपण न्यूनेट बद्दल बघितलं बघा, अर्ली न्यूनेटल, लेट न्यूनेटल बघितलं बघा. न्यूनेटल म्हणजे काय, 0 to 28 डेज, म्हणजे फर्स्ट जे मंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट 28 डेज त्याला न्यूनेटल म्हणतो. ओके, त्याचं एक आपण बघूया. बघा काय होतं, निओनेटल मॉर्टॅलिटी रेट. निओनेटल मॉर्टॅलिटी रेट कसं होता, निओनेटल मॉर्टॅलिटी रेट आपल्याला काढायचे. ओके, निओनेटल मध्ये किती डेथ झाले. ओके, सेम इयर मध्ये 1000 बर्थ मध्ये किती झाले असे आपल्याला हुडकून काढायचं आहे. ओके, सेम ॲज अ काय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, फक्त याच्यामध्ये निओनेटलचं आपल्याला काउंट पाहिजे. ओके, काय म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ निओनेटल. ओके, नंबर ऑफ निओनेटल डेथ विदिन 28 डेज बरं का. विदिन ते पण फर्स्ट लिहून घ्या, विदिन फर्स्ट 20 डेज, सॉरी 20 डेज नाही, 28 डेज ऑफ अ लाईफ पर किती 1000 लाईव्ह बर्थ मध्ये. 1000 लाईव्ह बर्थ मध्ये किती, 1000 लाईव्ह बर्थ मध्ये. ओके, आपल्याला काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ द निओनेटल डेथ. ओके, डेथ काय डेथ काढायचं, ते पण विदिन जे पहिल्या 28 दिवसामध्ये डेथ झालेलं आहे, आणि किती 1000 लाईव्ह बर्थ मध्ये. मग आपलं न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट तसं सेम लिहायचं, परत आपले फॉर्म्युला आपल्याला काढायचं आहे. ओके, फॉर्म्युला असे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ निओनेटल डेथ. नंबर ऑफ निओनेटल डेथ किती दिवसाचं, 0 to 28 डेज मधलं डेथ, म्हणजे जेवढं डेथ झाले तेवढी. ओके, त्याच्यासोबत काय लिहायचं आपल्याला, लाईव्ह बर्थ इन सेम इयर. लाईव्ह बर्थ
इन सेम इयर मध्ये, जे लाईव्ह बर्थ झालेले सेम इयर मध्ये. ओके, इंटू किती किती लोकांमध्ये, म्हणजे किती बर्थ मध्ये, 1000 लोकांमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, मला वाटते तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. ही सगळी फॉर्म्युलामध्ये एक तरी फॉर्म्युला तुम्हाला इनडायरेक्टली विचारतात बरं का. मला वाटते कुठल्या तरी एक्झाम मध्ये क्रूड, एक मिनिट कुठे गेला आपलं, क्रूड डेथ रेट आहे बघा. तुम्हाला एक्झाम्पल देत आहे, एक गाव आहे 5000 तर त्याच्यामध्ये किती वर्षाला एवढी जण मेलेला आहे, तुम्ही क्रूड डेथ रेट काढून दाखवा, असे एक्झाम्पल येतात बरं का. आता समजा एक 50 डेथ झालेलं आहे आणि पॉप्युलेशन आहे 5000. ओके, असं देतात त्यांनी, तुम्हाला काढायचं असतं. एक गाव आहे 5000 पॉप्युलेशन, 50 जण मेलेले, त्याची गावची क्रूड डेथ रेट काय असू शकतो, असे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असते. म्हणून तुम्हाला काय म्हणतो मी, ही इनडायरेक्टली दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला नॉर्शेट मध्ये पण विचारतात आणि CH मध्ये तर मेनली विचारू शकते. तुम्ही तयारीत राहायचं आहे. ओके, एवढं तुम्ही बघितलं. त्याच्यामध्ये उत्तर आपलं ऑलरेडी भेटलेलं आहे, दुसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. चला बघा काय म्हणतंय आजचं क्वेश्चन. द ऍक्ट पास्ड इन, बघा ऍक्ट पास झालेले कधी 2000 मध्ये, अँड अमेंडमेंट डन इन 2016 मध्ये पण अमेंडमेंट झाले, म्हणजे थोडी बदलाव झाले, म्हणजे ओके चेंजेस. वेअर इन देअर इज अ लॉ रिलेटिंग टू ज्युएनाइल्स. ओके, ज्युएनाइल बद्दल आहे आणि कॉन्फ्लिक्ट विथ अ लॉ अँड चिल्ड्रन इन अ नीड ऑफ केअर प्रोटेक्शन इज टर्म्ड एज. ओके, बच्चू मध्ये बघा हे एक ऍक्ट आलेलं आहे, ते 2000 मध्ये आलेलं आहे आणि 2006 मध्ये म्हणजे परत एकदा त्याला अमेंडमेंट केलेलं आहे. द लॉ कशाबद्दल आहे, हे ज्युएनाइल्स मध्ये आहे, म्हणजे ते बच्चू मधलं आहे. आणि इन कॉन्फ्लिक्ट विथ अ लॉ अँड चिल्ड्रन, बघा कॉन्फ्लिक्ट आहे लॉ आणि चिल्ड्रन मध्ये, इन नीड ऑफ अ केअर आणि प्रोटेक्शन त्याला म्हणते, ते कुठली ऍक्ट आहे असं विचारतंय त्यांनी. ओके, चला मग आपल्याला काय करायचं, प्रत्येक जे ऍक्ट आहे आपण थोडक्यात बघूया, आपल्याला उत्तर भेटणारच आहे. पहिली कुठले, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट. ओके, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट. ओके, इथले मला काल ज्युएनाइल आलते ना, तिथलं लक्षात आलं, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट होतं. मी त्रिशूला सिरीज मध्ये एकदा मला वाटते ज्युएनाइल ऍक्ट मधलं ते DM चं क्वेश्चन होते बघा. चला पहिली कुठल्या बघायचं आपल्याला, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट. ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट, ज्युएनाइल म्हणजे काय होईल, जस्टिस. ज्युएनाइल म्हणजे बिलो 18 इयर आहे. ओके, काय म्हणू शकतो, बिलो 18 इयर आहे ना, त्यांना ज्युएनाइल म्हणतात आपण. ओके, लॉ डीलिंग विथ, ओके, लॉ डीलिंग विथ ज्युएनाइल जे बच्चू असतात, काय म्हटलं मी, बिलो 18 वर्षाचा. ओके, बिलो 18 इयरचे लोक आहेत, म्हणजे बच्चू आहेत, त्यांच्यासाठी ही लॉ वगैरे असतात. ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट आहे बरं का, असंच नाही फक्त हे ऍक्ट आहे गव्हर्नमेंटचे. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ अँड चिल्ड्रन आणि नीड ऑफ केअर, ते सगळं होतं ना ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, हे कधी पास झालेलं आहे, पास्ड 2000 मध्ये पास झालंय आणि अमेंडमेंट कधी झालंय, 2006 मध्ये पण अमेंडमेंट झालेला आहे. ओके, मग ही काय एकदम बरोबर उत्तर असणार आहे, ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये, हे रिलेटिंग ज्युएनाइल इन कॉन्फ्लिक्ट विथ अ लॉ इन चिल्ड्रन नीड ऑफ केअर प्रोटेक्शन टर्म याच्यामध्ये येणार आहे. मग ही उत्तर आपली एकदम बरोबर. ओके, दुसरं आहे चाइल्ड मॅरेज ऍक्ट. ओके, कुठलं आहे, चाइल्ड मॅरेज ऍक्ट. चाइल्ड मॅरेज ऍक्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे मॅरेज काय म्हणू शकतो, फॉर द प्रोहिबिशन ऑफ, एक मिनिट, त्याच्यामध्ये काय होणार, चाइल्ड मॅरेज ऍक्ट. ओके, मी लिहून ठेवलं, चाइल्ड मॅरेज ऍक्ट बद्दल आपण बोलतो. रेफर्स, ओके, तो कशासाठी, द प्रोहिबिशन ऑफ, काय, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज, आपल्याला थांबवायचं आहे चाइल्ड मॅरेज, याच्यासाठी ही कानून आहे बरं का. चाइल्ड मॅरेज ऍक्ट कधी आले, हे ऍक्ट आले 2006 मध्ये. ओके, ह्याच्यामध्ये मुद्दा म्हणजे त्याचा पर्पज काय, उद्देश काय होता हे काढण्यासाठी, हे करणार होते टू प्रोहिबिट अँड प्रिव्हेंट चाइल्ड मॅरेज. ही चाइल्ड मॅरेज त्यांना थांबायचं होतं, त्याच्यासाठी ही कानून आलेला आहे. ओके, कुठे, अमेरिकेमध्ये का, नाही, इन इंडियामध्ये. हे पण लक्षात असू दे. ओके, हे झालं. कधी कधी बिलो, कधी कधी आलं तर 2016चं बोलतोय, सॉरी 2006चं बोलतोय बरं का, बिलो 21 इयर. कोणासाठी, हे असणार हे होतं मेलसाठी. ओके, आणि फिमेलसाठी किती होतं, बिलो 18 इयर. ओके, बिलो 18 इयर ही काय, ही हे फिमेल बरं का, हे फिमेलसाठी एवढी रेस्ट्रिक्शन होतं. बिलो 21 इयर आणि 18 इयर तुम्ही ही ऍक्ट मध्ये बसवत होता, म्हणजे हे कम्प्लीट पाहिजे झालं तरच लग्न करायला, म्हणजे चाइल्ड मॅरेज ऍक्ट मध्ये तुम्ही येत नव्हते. ओके, लक्षात आलं. 21 आणि 28 इयर आतमधले सगळे ही ऍक्ट मध्ये, म्हणजे केस वगैरे केलं तर ह्याच्यामध्येच बसणार. ओके, चला हे झालं दुसरा. मग हे काय, चाइल्ड लेबर ऍक्ट. ओके, लेबर ऍक्ट कधी आलं तर
चाइल्ड लेबर ऍक्ट आले 1986 मध्ये बरं का. ह्याच्यामध्ये काय जे बिलो 14 इयर्स आहेत, ओके, जे बिलो 14 इयर्स आहे, ओके, त्यांचं काय त्यांना कामाला कुठे पाठवायचं नाही आणि करू द्यायचं पण नाही. काय म्हणू शकतो प्रोहिबिट एम्प्लॉयमेंट. ओके, प्रोहिबिट एम्प्लॉयमेंट. बिलो 40 इयर्स जे मुलं आहेत त्यांना काय करायचं प्रोहिबिट एम्प्लॉयमेंट करायचं म्हणजे त्यांना थांबवायचं आहे काम करायचं. ओके, किती 14 सालचं म्हणजे बिलो 14 इयर. ओके, हे लक्षात ठेवा किती 14 इयर बरं का. हे झालं. आणि अडॉप्शन हे काय अडॉप्शन ऑफ द चिल्ड्रन ऍक्ट हे कधी आलं हे 1956 मधलं बरं का. हे हिंदूसाठी बुद्ध ख्रिश्चन वगैरे आहेत बघा त्यांच्यासाठी आलं हे. मग हे काय संबंध आहे का नाही. मग उत्तर आहे आपलं ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट. ही पहिली जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. बघा काय म्हणते द बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह म्हणजे काय म्हणू शकतो आपण BFHI. ओके, वॉज लॉन्च्ड इन इंडिया टू फोकस मेनली ऑन अ प्रॅक्टिस अँड पॉलिसी टू अडॉप्ट द रिगार्डिंग. कशाबद्दल हे काय लॉन्च झालेलं आहे का ब्रेस्ट फिडिंग बद्दल, कॉन्ट्रासेप्शन या इम्युनायझेशन या ऑब्स्टेटिक इमर्जन्सी मध्ये ही काम फोकस करणार आहे असं विचारते त्यांनी. ओके, तर आपण पहिला काय दिलेलं आहे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल बद्दल हे बघूया. BFHI काय BFHI म्हणजे काय बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह कशामुळे आलेले आणि इंडियामध्ये कधी आलेलं आपल्याला बघायचं आहे. हे लॉन्च केले. ओके, कोणी लॉन्च केले लॉन्च इन 1991 मध्ये लॉन्च केलेलं आहे. हे काय ग्लोबली आलं पहिला नंतर आपण अडॉप्ट केलं बरं का ग्लोबली. कोण WHO आणि युनिसेफ मिळून हे काढलेलं आहे. युनिसेफ हे पण विचारलेलं क्वेश्चन आहे बरं का. युनिसेफ ही जे BFHI आहे कोणी लॉन्च केलेलं होतं WHO आणि युनिसेफ हे दोन्ही मिळून केलं बरं का. त्याच्यानंतर आपलं इंडिया अडॉप्ट केलेलं आहे. लेटर अडॉप्टेड बाय इंडिया. त्याच्यानंतर आपण अडॉप्ट केलेलं आहे. एकदम स्टार्टिंगला नाही आपण करत काही. हे नंतर आपण अडॉप्ट केलं. त्याचे मेन फोकस काय होतं. ओके, मेन फोकस काय होतं ह्याचं. ओके, ह्याच्यामध्ये होता अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग. ओके, लवकर काय करायचं आपल्याला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे बच्चूला. ओके, ॲज सून ॲज पॉसिबल असेल तर ओके, नाहीतर विदिन ह्यांनी तरी काय दिलं होतं विदिन 1 hour दिलं तर बरं का. आणि तुम्हाला विचारलं बरं क्वेश्चन मध्ये की ब्रेस्ट फिडिंग किती तासामध्ये करायला पाहिजे किंवा आत करायला पाहिजे. मग पहिली ऑप्शन जाणार आहे तुमचं ॲज सून ॲज पॉसिबल. त्याच्यानंतर विदिन 30 मिनिट किंवा जे नियर असतो. ओके, म्हणजे कमी टाइम असतो त्याला आपण टेक करायचं आहे विचारू शकतो बरं का. हे झालं. आणि त्याच्यासोबत हे झालं काय म्हटलं मी अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग हे झालं. ओके, त्याच्यासोबत रूमिंग इन म्हणजे जे बच्चू आहे आणि मदर हे दोघांना काय एकत्र ठेवायचं आहे. रूमिंग इन म्हणजे काय त्याचं मदर आणि बेबीला एकत्र ठेवणे. बेबी स्टे टुगेदर. ओके, स्टे टुगेदर हे याच्यासाठी काय फोकस करणार आहे कोण BFHI वाले. ओके, आणि नो बॉटल फिडिंग लवकर करायचं नाहीये. ओके, मिनिमम किती 6 महिने तर आपल्याला ब्रेस्ट फिडिंगच करायचं आहे. पाणी पण नाही द्यायचं हे पण लक्षात असू द्या. आणि जे हेल्थ वर्करला ट्रेनिंग द्यायचं हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. हेल्थ वर्करला काय करायचं ट्रेनिंग द्यायचं आहे कशाबद्दल फॉर ब्रेस्ट फिडिंग सपोर्टसाठी. कसं पद्धतीने त्यांना हेल्थ एज्युकेशन द्यावं. ओके, याच्याबद्दल आपण ह्याच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. ओके, चला मग कशाबद्दल होतं हे BFHI ब्रेस्ट फिडिंग बद्दल होतं का एकदम बरोबर. ओके, दुसरं काय म्हटलं कॉन्ट्रासेप्शन हे काय ही मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग प्रेग्नन्सी. हे काय कॉन्ट्रासेप्शन मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग प्रेग्नन्सीला आपल्याला काय करायचं थांबवायचं. ह्याच्यामध्ये खूप मेथड्स येतात. ओके, ही ह्याच्यासाठी CHO साठी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. ह्याचं वगैरे काय म्हणू शकतो एक्झाम्पल वगैरे माहिती आहे ना तुम्हाला. पिल्स म्हणा आपण कशामध्ये घेतलं होतं त्रिशिरा सिरीजमध्ये स्टार्टिंगला वगैरे घेतलेलं बघा ह्याच्याबद्दल. ओके, आणि इम्युनायझेशन पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यासाठी CHO साठी. ओके, इम्युनायझेशन मध्ये आपण वॅक्सिनेशन करतो डिसीज प्रिव्हेंशन करण्यासाठी. कॉन्ट्रासेप्शन मध्ये काय करतो मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग प्रेग्नन्सी. मग ह्याचा काय संबंध आहे का नाही. इकडे पण नाही. आणि ऑब्स्टेटिक इमर्जन्सी बघा BFHI मध्ये आणि ऑब्स्टेटिक इमर्जन्सी काय एवढी संबंध नाही. ओके, हे झालं. ह्याच्यामध्ये काय येतंय PPH येतो एन्क्लेम्स येतो. ओके, हे झालं वेगळी म्हणजे हे गायनेक डिपार्टमेंटचं झालं. BFHI आहे का नाही. ओके, मग आपले उत्तर जाणार आहे पहिला. ओके, चला मग. ओके, जे बाकीचे रिमेनिंग क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये परत बघणार आहोत. ओके, मग सगळ्यांनी काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंट करायचंय. फीडबॅक द्या बरं का. कॉमेंटमध्ये फीडबॅक टाकायचा आहे
आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. आणि शेअर करा, कोणाकोणाला शेअर करणार, जे सीएचओ एस्पिरंट आहे त्यांना ही व्हिडिओ जायला पाहिजे. आणि जे आपलं त्रिशूला सिरीज चालू आहे त्यांना DHS आणि DMER त्याच्यासोबत जे नॉर्सेटची तयारी करत आहे त्या मित्रांना तुम्ही पाठवू शकता बरं का, त्यांना फायदा होणार आहे. आपण सगळे मराठीमध्येच क्लासेस चालू आहे आपलं. ओके. आणि सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबून ठेवा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला इंटिमेशन भेटणार आहे. ओके. चला मग लगेचच भेटू, म्हणजे परत लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ही सीएचओचे जे क्वेश्चन्स राहिले ते आपण लवकरच कव्हर करूया आणि थेअरीकडे जायचं आपल्याला. ओके. फक्त सीएचओ साठी मेन कुठली टॉपिक आहे आपण घेऊया. ओके. चला मग लवकरच भेटूया. धन्यवाद.